तर प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य अनपेक्षित असल्याचं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केलंय। इकडे काँग्रेसच्या उपाध्यक्षांनी थेट सरळ मोदींवरती हल्लाबोल केलेला असताना मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या एका प्रमुख मातब्बर नेत्यानं अशा पद्धतीने त्यांना क्लीन चिट दिली आहे। नक्कीच कोर्टाच्या निर्णयाचा दाखला दिलेला असला तरी नेमकं काय घडलं होतं, काय झालं होतं याच्या सगळ्या संदर्भामध्ये सातत्यानं काँग्रेसकडून टीका होते, इतर सगळ्या पक्षांकडून टीका मोदींच्यावरती होत असताना पटेलांनी क्लीन चिट दिली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण पाहूयात। We are in an era where we believe that judicial system is the final recourse to getting justice on any issue or to bring a finality to any controversy. And if the judicial system has given any pronouncement, I think we ought to respect it and we need not question it further. प्रफुल्ल पटेल जी ने क्यों बयान इस तरीके से दिया मुझे समझ में नहीं आता है, लेकिन पूरी देश की जनता जानती है कि मोदी सरकार के वक्त ये इसके पीछे पूरी सरकार उन्होंने लगाई थी इस काम में, जिस तरीके से वहां पे हादसे हुए हैं। मुझे लगता है कि ये सारा उनका कुछ तो भी ये हुआ होगा। उनको दोबारा अगर वो सोचे तो मुझे पूरा यकीन है कि वो जरूर ये समझेंगे कि उसमें मोदी जी और उनके सरकार का पूरा हाथ था, क्योंकि जनता जानती है। और प्रफुल्ल जी कोई कैसा ये अलग सोच उनकी है वो हमारे विचार के बाहर है। आणि खरं तर खूप महत्त्वाच्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत। आपल्याबरोबर चर्चेसाठी डॉक्टर रत्नाकर महाजन आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते। सर, स्टुडिओमध्ये स्वागत आपलं। या विषयावरती बोलण्यासाठी नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, हे देखील आपल्याबरोबर आहेत। नवाब भाई, तुमचं देखील या चर्चेमध्ये स्वागत। डॉक्टर रत्नाकर महाजन, सर्वप्रथम मी आपल्याकडे येतो। ही प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका अत्यंत मातब्बर नेत्याकडून आलेली आहे। प्रफुल्ल पटेल कोर्टाच्या निर्णयाचा दाखला देऊन म्हणतायत की मोदी निर्दोष आहेत। काय प्रतिक्रिया काँग्रेसची? ज्या कोर्टाच्या निर्णयाचा दाखला देऊन ते सांगतायत त्याच कोर्टाच्या न्यायप्रणालीच्या सुविधेनुसार सुप्रीम कोर्टाच्या एखाद्या निकालावर सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या मोठ्या बेंच समोर अपील करण्याचा अधिकार भारतीय नागरिकाला आहे। त्यामुळे जरी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तरी सुद्धा त्याच्यावर अपीलाची सोय राज्यघटनेने करून ठेवलेली आहे। एक दुसरं असं की ज्या एका प्रकरणात पुराव्या अभावी त्यांच्यावर खटला भरता येत नाही असं सांगितलं, त्या प्रकरणात अमायकस क्युरेचा जो अहवाल आहे त्यात त्यांनी सरळ असं म्हटलेलं आहे की याचं फर्दर इन्व्हेस्टिगेशन करण्याची आवश्यकता आहे। त्यामुळं स्वतः मोदी जरी क्लीन चिट म्हणून नाचत असले तरी इतरांनी त्या क्लीन चिटवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। नवाब मलिक आपल्याबरोबर आहेत। नवाब भाई, राष्ट्रवादीचे मातब्बर नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रफुल्ल पटेलांची ही प्रतिक्रिया, सर्वप्रथम तुम्ही देखील सहमत आहात का या सगळ्याशी ते सांगा आधी, आणि या प्रतिक्रियेबद्दल काय प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत प्रतिक्रिया? असं आहे की प्रफुल्ल भाईला राहुल गांधी यांच्या इंटरव्ह्यूबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांनी स्वतः सांगितलं मला कुठल्याही कोणाच्या इंटरव्ह्यूबाबत बोलायचं नाही। त्यांनी कुठेही मोदींना क्लीन चिट दिली नाही किंवा गुजरातच्या दंगलीमध्ये भाजपच्या किंवा मोदीचा हात नाही असं कुठेही उद्गार त्यांनी केलं नाही। त्यांनी सांगितलेलं कुठलेही एक वाद असेल त्याचा अंतिम निर्णय कोर्ट देते, पण आता अदरवाईज त्याला वाचण्याची गरजच नाही आहे त्या स्टेटमेंटला। त्या कोर्टाचा निर्णय अंतिम म्हणजे या गुजरातमध्ये अजून बरेचसे केसेस प्रलंबित आहे। जकिया जाफरी केसमध्ये आता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टची स्टेज पेंडिंग आहे। त्याच गुजरातमध्ये कोर्टाने माया कुंदानी, बाबू बजरंगी 31 लोकांना जन्मठेप दिलेली आहे। बरेचसे लोकांना, भाजपच्या नेत्यांना शिक्षा झालेली आहे। म्हणजे तिकडे दंगलीत भाजपचे नेते सहभागी होते, सरकार सहभागी होता, याच्यातून सिद्ध झालेलं आहे। कोर्टाचा आधार घेऊन क्लीन चिटच्या कुठेतरी अनर्थ लावणं हे उचित नाही। आपण एक चीज समजून घ्या, जे या सगळ्या स्टेटमेंटच्या वेगळ्या पद्धतीने विचार होते, म्हणजे परसेप्शन कसं चालते देशातला परसेप्शन काँग्रेस पक्षाने किंवा इतर पक्षांनी तयार केला नाही की दंगलीमध्ये मोदी साहेबांचा हात आहे। हा परसेप्शन तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयींनी स्टेटमेंट देऊन
की राजधर्म पाळा सांगितल्यानंतर स्पष्ट झालेलं आहे की त्यांनी राजधर्म पाळलेला नाही, ते त्याला समर्थन करत होते आणि हा प्रशासन देशातला काँग्रेस पक्षाने तयार केलेला नाही, आम्ही लोकांनी तयार केलेला नाही, हा भाजपचे नेते तत्कालीन प्रधानमंत्रींनी तयार केला होता. आणि कोर्टाच्या जेव्हा आपण दाखले देतो त्या कोर्टाचे जे सगळे निकाल आहे ते भाजपचे नेते मंत्रींच्या विरोधात गेलेले, काही केसेस अजून पेंडिंग आहे. नाही नवाबाई, या बाबतीत जर बोलायचं झालं, आपण फक्त चर्चा आता करतोय ते म्हणजे प्रफुल्ल पटेलांसारखा राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदम अगदी जे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी हे सगळं वक्तव्य केलेलं आहे. तुम्ही नाही असं आहे वक्तव्य, तुम्ही नीट तुम्ही बघा, मला पण इंग्रजी येते, आपल्याला पण इंग्रजी येते. त्यांनी सांगितलेलं आहे कुठलाही वाद परसेप्शन त्याला कोर्टाचा निर्णय अंतिम असतो. एखादा निर्णय आल्यानंतर ते आपण मान्य केलं पाहिजे, पण अंतिम निर्णय अजून या देशामध्ये या गुजरातच्या दंगलीबाबत कुठलेही सुप्रीम कोर्टाचे निर्णय अजून आलेले नाही आणि त्याचा अर्थ तसा लावणं उचित होणार नाही. बरं, आपण पुन्हा एकदा आपण ऐकूयात नेमकं काय म्हणतायत प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल काय म्हणतात, आपण पुन्हा एकदा ऐका. वर्ड टू वर्ड ट्रान्सलेट करू आपण, ट्रान्सलेट पण करू. We are in an era where we believe that judicial system is the final recourse to getting justice on any issue or to bring a finality to any controversy. And if the judicial system has given any pronouncement, I think we ought to respect it and we need not question it further. Politics is not only about the judicial system, politics is also about perception. And I think it is important political parties, I think we, go to the people based on the perception, what we believe in. And I think that perception is not for us alone to believe, it is for the people to believe what we say. And I think that is most important. In terms of any interview, there's no point to comment because it is for each one to give his or her version. But the fact remains that perception today is important, and if the judicial system has given a certain finality to any controversy, I think we should let it rest there. आपण रत्नाकर महाजनांकडे जाऊयात. डॉक्टर रत्नाकर महाजन, या अशा ज्या सगळ्या प्रतिक्रिया येतात किंवा याला पक्षापक्षामधल्या राजकारणासाठी वापरलं जातं का, किंवा असं काही आहे का काँग्रेसला शह देण्यासाठी किंवा इतर काही याच्यासाठी मवाळ प्रतिक्रिया राष्ट्रवादी सारख्या पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याकडून? नाही, असं काही मला वाटत नाही. एकत्र संयुक्त सरकारामध्ये असताना एकमेकांना शह देण्याचे प्रयत्न फारसे यशस्वी होऊ शकत नाहीत, कारण दुसराही पक्ष तेवढाच जागृत असतो आणि तेवढाच सक्षम असतो. त्यामुळं शह देण्याची कोणाची जर कल्पना असेल तर ती चुकीची आहे. आणि शह द्यायला म्हणजे माणसंही असावी लागतात ना, तेवढी काही नाही आहेत, त्यामुळं शह देण्याची कल्पना चुकीची आहे. दुसरं असं आहे की टेलिव्हिजनच्या युगामध्ये कॅमेरा कधी खोटं बोलत नाही आणि कॅमेऱ्यावर जे दिसतं त्याचं इंटरप्रिटेशन किंवा त्याच्यावर भाष्य करण्याची इतरांची त्यांची सर्कस चालली होती, म्हणजे कसरत चालली होती. म्हणजे असं की खरं तर लोकांच्या परसेप्शनवरच सगळं अवलंबून आहे आणि त्याच्यावरच सगळे निर्णय लागतात असंही म्हणायचं. आणि दुसरीकडे एकदा न्यायव्यवस्थेवर एखादा निर्णय सोपवला की न्यायव्यवस्थेनं जे सांगितलं ते फायनल मानलं पाहिजे. आता हा सिद्धांत भारतीय राज्यघटनेने मान्यच केलेला आहे. तो पुन्हा पुन्हा सांगायची, जनरल सिद्धांत म्हणून सांगायची काही आवश्यकता नाही. ते सुप्रीम कोर्टाने वारंवार सांगितले, भारतीय संसदेने वारंवार सांगितले, सगळ्यांनी सांगितले. पण आत्ताच्या संदर्भामध्ये जेव्हा हा सिद्धांत जनरल स्वरूपात सांगितला जातो त्यावेळेला त्या जनरल प्रतिपादनाचा संबंध विशिष्ट प्रकरणाशी जोडला जाणं अपरिहार्य आहे, याचंही भान राजकीय कार्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे. पण नवाब मलिक यांच्याकडे जाऊयात. नवाबाई, कसं आहे की कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे वगैरे, ठीक आहे, हरकत नाही, पण नेमकी नरेंद्र मोदींच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका काय आहे ते तरी कळू देत. असं आहे की मी स्पष्ट बोललो की नरेंद्र मोदी असतील, भाजप असतील, त्यांच्या बाबतीत त्यांची विचारधारा हे आम्हाला कधी पटणार नाही. आणि गुजरातच्या दंगलीबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे की त्या गुजरातच्या दंगलीमध्ये सरकारने बरोबर कामगिरी केली नाही. स्टेट स्पॉन्सर्ड दंगल होती
असं परसेप्शन आहे. आणि काही केसेसमध्ये त्याचे मंत्री सगळे गुंतलेले आणि त्यांच्यासोबत आमची काही जवळकी आहे किंवा आम्ही त्यांच्याबाबत सॉफ्ट झालो किंवा त्यांना क्लीन चिट देतो, ही अजिबात नाही. मिसपरसेप्शन तयार होत आहे. आम्ही तसं नाही नाही नवाब भाई, कधीही कसं आहे माहिती आहे, काँग्रेस थेट सांगते, काँग्रेस थेट सांगते की कोर्टानं काही सांगितलं असलं तरी काँग्रेसच्या उपाध्यक्षांनी थेट सांगितलंय मोदीच दोषी आहेत. तसं राष्ट्रवादीला वाटतं का? मोदी दोषी आहे. मोदींच्या मंत्रिमंडळातले लोक जबाबदार आहे. त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झालेले, भाजपचे कार्यकर्त्यांवर गुन्हा सिद्ध झाले, संघाचे कार्यकर्त्यांवर गुन्हा सिद्ध झाले. म्हणजे मोदी दोषी आहे याच्यापेक्षा काय जास्त लोकांना सर्टिफिकेट पाहिजे. पण जकिया जाफरीच्या केसमध्ये जर खालच्या कोर्टने निकाल दिला असेल SITला, मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचे स्टेजेस पेंडिंग आहे. गुजरातच्या दंगलीचे अजूनही बरेचसे केसेस पेंडिंग आहे. मोदीला क्लीन चिट हे जे म्हणणारी लोक आहे, आम्ही कधी म्हणत नाही की मोदीला क्लीन चिट आहे किंवा आम्ही त्यांच्या बाबतीत सॉफ्ट आहोत. गुजरातची दंगल हा स्टेट स्पॉन्सर्ड दंगल होती. भाजपचे लोक इन्व्हॉल्व होते, संघाचे लोक इन्व्हॉल्व होते आणि जे जे लोकांनी या दंगलीमध्ये भाग घेतले ते सर्वांना शिक्षा झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. नाही, ज्याच्यात निकाल लागला त्याच्यात काय मोदींना दोषी धरलेले नाही आणि बाकी इतर अजून निकाल लागायचे आहेत. मग तसा तुम्ही म्हणता कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो. निकाल असा आहे, नाही असा आहे, नाही कोर्टाचा निर्णय म्हणजे लोअर कोर्ट इज नॉट अ फायनल वर्डिक्ट. त्यानंतर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचे अजून स्टेजेस बाकी आहे. बऱ्याचशा दंगलीच्या केसेसमध्ये अजूनही इन्क्वायरी म्हणजे केसेस चालत आहे. हा गुजरातच्या दंगल म्हणजे सगळं क्लीन चिट झाले, कुणावर दोष आरोप नाही. भाजप आणि त्यांचे नेते, बऱ्याचशा नेत्यांवर गुन्हा सिद्ध झालेला आहे. आणखीन लोकांवर गुन्हा सिद्ध होतील, आम्हाला अपेक्षा आहे. नाही, पण अजून मोदींना कोर्टानं तसं दोषी धरलेलं नाहीये. थेट आता सरळ सरळ या सगळ्या विषयामध्ये कोर्टाने फायनल सुप्रीम कोर्टाने निर्दोष कधी जाहीर केलेलं नाही. डॉक्टर रत्नाकर महाजन, या सगळ्यामध्ये एक गोष्ट आहे की काँग्रेसच्या उपाध्यक्षांनी थेट जबाबदार धरलाय नरेंद्र मोदींना, पण कोर्टानं अजून तसं काही कुठल्याही बाबतीमध्ये अजून तसं थेट असं म्हटलेलं नाही. नेमकी ते काय आहे की कायदे कानूनच्या जंजाळाच्या बाहेर पडून याबद्दल एक वेगळा विचार करायला पाहिजे. तो असा की इथली न्यायप्रणाली, कायदे कानून याप्रमाणे राज्य चालणार, याप्रमाणे न्यायालय चालणार, हे सगळं खरं आहे. पण या जंजाळातून बाहेर पडून जर आपण विचार केला तर ज्या राज्यामध्ये इतका अमानुष नृसंहार झाला, त्यावेळेला ज्याचं शासन होतं आणि जो त्या शासनाचं नेतृत्व करीत होता, त्याची सर्वस्वी नैतिक, कायदेशीर आणि राजकीय जबाबदारी आहे, हे कुणीही नाकारू शकणार नाही. कायद्याच्या कचाट्यात ते सिद्ध होईल का? ते परसेप्शनच्या पातळीवरच राहील का? कायद्यात पुराव्याअभावी काही सुटका मिळेल का? हे सगळे प्रश्न रेलेव्हंट आहेत, प्रस्तुत आहेत. पण त्याच्या बाहेर जाऊन जर आपण विचार केला तर कुठल्याही एका लोकनियुक्त नेत्याच्या नेतृत्वाखाली सरकार चालू असताना इतके भयानक प्रकारचे अत्याचार तिथं होतात आणि तो माणूस त्याच्याकडं पाठ वळवून विश्वामित्री पवित्रा घेऊन उलट जगाला उपदेशाचे डोस पाजत फिरतोय. याच्यातला विरोधाभास गुजरातच्या लोकांना सुद्धा कळल्याशिवाय राहिला. डॉक्टर रत्नाकर महाजनांना आपण एका ब्रेकशिवाय झाली, पण ब्रेक नंतर आपण विचारणार आहोत की 84च्या दंगलीचा खापर मग तत्कालीन काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांवरती फोडायला काँग्रेस का तयार नसते, किंवा मग तत्कालीन मुख्यमंत्र्यांना दिल्लीच्या काँग्रेस का जबाबदार धरत नाही. आपण डॉक्टर रत्नाकर महाजन यांना एक प्रश्न केला होता, तो म्हणजे महाजन सर, जर मोदी मुख्यमंत्री असताना झालेल्या नरसंहाराबाबत मोदींना जबाबदार धरायचा, तर मग 84च्या बाबतीत काँग्रेसची भूमिका वेगळी का असते? मुळीच वेगळी नाही. त्याचं कारण असं की 84च्या दंगलीच्या बाबतीमध्ये काँग्रेस पक्षानं याआधीच अधिकृतपणे माफी मागितलेली आहे. संसदेमध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी माफी मागितलेली आहे. आत्ताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सुद्धा माफी मागितलेली आहे आणि काँग्रेस पक्षानं अधिकृतपणे त्याच्याबद्दल माफी मागितलेली आहे. नंबर 1. नंबर 2, यात ज्यांची म्हणून नावं आहेत त्यांच्यावर न्यायप्रणालीच्या पद्धतीनुसार कायदेशीर कारवाई सुरू आहे. आत्ताचीच जर बातमी आपण बघितली तर काल दिल्लीच्या कोर्टात तत्कालीन प्रिव्हिलेज मला असला पाहिजे, म्हणजे अजून ते चालू आहे. आता त्याचं कोर्ट जे काही निर्णय द्यायचं ते देईल. दुसरं, राजकीय पातळीवर ते जे लोक होते त्यांना नंतर तिकीटही दिली नाही, त्यांनी पक्षातली पदं पण त्यांची काढून घेतली. पण हा निगरगट्ट माणूस माफी हा शब्द सुद्धा उच्चारायला तयार नाही
आणि ब्लॉगवरनं वाटेल ते आध्यात्मिक शांती सुख समाधान याची प्रवचनं देऊन बसतो, त्याचा आपण गंभीरपणे विचार करणार की नाही? नक्कीच. डॉक्टर रत्नाकर महाजन म्हणतात की ठीक आहे, काँग्रेसनं माफी मागितली, पण माफी मागून या सगळ्या अशा जखमा भरल्या जातात का? हाही एक प्रश्न आहे मोठा. डॉक्टरांच्या नंतर नवाब मलिक, मी आपल्याकडे येतो. आपण म्हणताय की अजून काही केसेस सुरू आहेत, क्लीन चिट दिली असली तरी ती तुम्ही मानायला तयार नाहीत, पण अजित पवार असतील, सुनील तटकरे असतील, त्यांच्यावरती पण कोर्टामध्ये काही प्रकरणं आहेत, मग त्यांना पण आपण कोर्टात प्रकरणं सुरू असताना दोषी मानायचं का? हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा, जरी तुम्ही म्हणताय की ते वक्तव्य आपण तसं नाहीये किंवा तसं काही त्या संदर्भामध्ये त्यांना तसं म्हणायचं नाही असंही आपण म्हणूया, पण अशा पद्धतीची एकूण वक्तव्य आता सध्याच्या राजकीय परिस्थितीला अनुसरून काँग्रेसवर दबावासाठी राष्ट्रवादीकडून किंवा राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांकडून केली जात आहेत का? नाही, कुठल्याही पक्षाला दबाव निर्माण करण्यासाठी कुठलेही भाष्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करता येत नाही, म्हणजे आम्ही करत नाही. तुम्ही जे सांगितलं आहे की 84च्या दंगलीसाठी त्या काळातल्या मुख्यमंत्रीला जबाबदार का धरत नाही? 92 सालानंतर दिल्ली, राष्ट्रपती माफ करा, राष्ट्रपती राजीव होती, पण एकूण सगळं जर आपण बघितलं तर नाही, राष्ट्रपती नाही, राष्ट्रपती लेफ्टनंट जनरल असं आहे. त्या बाबतीत गव्हर्नरची राजीनामा केलाच आहे. आता तुम्ही सांगताय हो 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 लेफ्टनंट गव्हर्नर नाही. असं आहे की जे तुम्ही सांगताय की अजित पवार, तटकरे यांना दोषी, कोर्टाच्या निकालानंतर आम्ही त्यांना कुठे सांगतो की क्लीन चिट जोपर्यंत हे सगळं चालू आहे तर होऊ द्या ना, अंतिम निकाल आल्यानंतरच ठरेल. आम्ही नेहमीच बोलत राहतो की कोर्टाचे जे निकाल आहे त्याच्या आधारावरच परसेप्शन बनते किंवा आपण कुणाला दोषी ठरवतो. या गुजरातमध्ये काही केसेसमध्ये निकाल आलेले आहे. माया कुंदनीला जन्मठेप झालेली आहे, बाबू बजरंगीला जन्मठेप झालेली आहे, 31 भाजप आणि BHPच्या नेत्यांना जन्मठेप झालेली आहे. म्हणजे भाजप थेट त्याच्यात इन्व्हॉल्व आहे, याच्यातून सिद्धच झालेलं आहे. आणि एखादा पक्ष इन्व्हॉल्व असेल, त्याचे मंत्री आपली वेळ संपत आली आहे, पण फक्त शेवटचा एक प्रश्न, पटेलांनी आपल्या वक्तव्याचा पुनर्विचार करावा का? नाही, त्यांनी काही चूक केली नाही. तुम्ही नीट पुन्हा ऐका, इंग्रजीत हा स्टेटमेंट आहे आणि नीट वाचल्यानंतर समजल्यानंतर अदरवाईज तुम्ही असं पण त्याला चर्चा करू शकताय आणि चर्चा करण्यावर आम्ही बंधन कुठे आणू शकत नाही. नक्की. आपली वेळ संपली आहे. या चर्चेमध्ये आपण दोघंही मान्यवर सहभागी झालात, आपला वेळ दिला त्याबद्दल दोघांचे खूप खूप धन्यवाद. झी 24 तास, एक पाऊल पुढे.